बघा पहिला आजच्या तासातील पहिला वर्स्ट प्रॉब्लेम आपला आहे. वाचतोय, लिहून घ्या तो वर्स्ट प्रॉब्लेम. अ बोट travels 16 km upstream and 24 km downstream in 6 hours. The same boat travels 36 km upstream and 48 km downstream in 13 hours. Find speed of water and speed of boat in still water. आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एक थोडेस आपल्या दैनंदिन व्यवहारातील एक उदाहरण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय आणि त्याच्यावर आधारित हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा, मी सायकल मारत आहे. वारा जो आहे तो ह्या दिशेला वाहत आहे. बरोबर, वारा या दिशेला वाहत आहे. आता सायकल मारताना माझी सायकल सुद्धा याच दिशेला मी मारणार असेल तर आपल्या सायकलचं जे स्पीड आहे ते वाढलेलं असतं. म्हणजे वाऱ्या ज्या दिशेला वाहत आहे त्याच दिशेला मी जर सायकल मारत असेल तर आपलं स्पीड वाढतं. म्हणजे पॅन्डल न मारता सुद्धा आपली सायकल जात असते. पॅन्डल न मारता सुद्धा आपली सायकल जात असते. असं का घडतं? कोण सांगेल मला असं का घडतं रे? बर, म्हणजे वाऱ्याचा जो वेग आहे, वाऱ्याचं जे स्पीड आहे ते सायकलला पुढे पुश करत असतं. म्हणजे हे वाऱ्याचं जे स्पीड आहे ते सायकलच्या स्पीड मध्ये प्लस होत असतं. म्हणून आपण जर पॅन्डल मारलं तर आपली स्पीड हे जास्त होतं. आणि हेच जर मी वारा या दिशेला चालू आहे आणि मी ही सायकल ह्या विरुद्ध दिशेला न्यायला लागलो, म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मी सायकल न्यायला लागलो, तर अशा वेळी काय होतं की आपलं स्पीड कमी होत जातं. का कमी होत जातं? की हा जो वारा आहे याचं स्पीड ह्या सायकलच्या स्पीडला पाठीमागे ढकलत असतं. म्हणजेच त्या सायकलच्या स्पीड मधून वाऱ्याचं स्पीड मायनस होत असतं. आणि याच प्रॉपर्टीचा वापर आपण अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम साठी करणार आहोत. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाची दिशा, म्हणजे प्रवाह ज्या दिशेला जात आहे त्या दिशेला आपण जाणे म्हणजे डाऊनस्ट्रीम. आणि अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाची विरुद्ध दिशा, प्रवाह ज्या दिशेला जात आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे जसं इथं वाऱ्याची दिशा आपण उजव्या बाजूला चाललेलो आहोत आणि सायकल डाव्या बाजूला, म्हणजे हे अपोजिट आहेत. अशा वेळी त्याला आपण म्हणणार आहोत अपस्ट्रीम. आणि हे दोन्हीचं डायरेक्शन एकच जेव्हा आहे तेव्हा त्याला म्हणणार आहोत आपण डाऊनस्ट्रीम. म्हणून आपण आता इथं जे काढायचंय तेच परत मानतोय. आता इथं एक गोष्ट लक्षात तुमच्या आली असेल की वाऱ्याच्या दिशेला तुम्ही चाललात म्हणजे डाऊनस्ट्रीमला चाललात तर सायकल आणि वारा हे दोन्ही प्लस होतात, दोघांचं स्पीड प्लस होत. हे जर अपस्ट्रीमला म्हणजे विरुद्ध दिशेला चाललात तर सायकलच्या स्पीड मधून वाऱ्याचं स्पीड मायनस होत असतं. आणि ह्याच प्रॉपर्टीचा वापर आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वापरणार आहोत. बघा, लेट स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्टील वॉटरचा अर्थ माहिती आहे, शांत पाणी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जिथं प्रवाह असत नाही. ते म्हणतो मी x km पर आवर. आणि स्पीड ऑफ वॉटर ज्याला स्ट्रीम म्हटलं तरी चालतं, स्पीड ऑफ वॉटर ही मानली मी y km पर आवर. आता मी स्पीड ऑफ बोट काढणार आहे, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम हे दोन्ही. बघा, देअरफॉर स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम केला मी. डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीमला काय घडतं की या दोघांचं ऍडिशन होते, म्हणजे बोटला वॉटरचं जे स्पीड आहे ते सुद्धा मिळतं. हे दोन्ही डाऊनस्ट्रीमला आहेत, म्हणजे दोघांचे काय होते, ऍडिशन होते. म्हणजे हे मिळतं आपल्याला x प्लस y km पर आवर. म्हणजे
बोटचं स्पीड जास्त आपल्याला जाणवतं. तसंच स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम विचारात घेतोय. यावेळी काय होतं, या बोट मधून वॉटरचं स्पीड आहे हे मायनस होतं. आता बोटचं स्पीड आहे एक्स, यातून मायनस होतो वाय हा km पर आवर. डाऊनस्ट्रीम न जाणारं आणि अपस्ट्रीम न जाणारं स्पीड आपण विचारात घेतलेलं आहे. त्यानंतर दोन कंडिशन आपल्याला, दोन स्टेटमेंट आहेत, त्या दोन स्टेटमेंटचा वापर आपण करणार आहोत. आता यामध्ये ट्रॅव्हल्स 6 आवर्स म्हणजे टाइम दिलेला आहे आणि टाइमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इथं लिहितोय बाय फर्स्ट कंडिशन. इथं टाइम दिलेला आहे, टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डाऊनस्ट्रीम न जाताना जे टाइम लागणार आहे तो पहिल्या स्टेटमेंट नुसार मी काढतोय. आता डाऊनस्ट्रीम न किती चाललाय तो 24 km डाऊनस्ट्रीम आहे. म्हणजे डाऊनस्ट्रीमला जे डिस्टन्स आहे ते 24 आणि डाऊनस्ट्रीमला तुमचं स्पीड आहे ते एक्स प्लस वाय. म्हणजे डाऊनस्ट्रीमचं टायमिंग आपण काढणार आहोत 24 अपॉन एक्स प्लस वाय. हे डाऊनस्ट्रीमचं टाइम झाला. तसाच अपस्ट्रीमचा टाइम, अपस्ट्रीमला ट्रॅव्हल किती होणार आहे 16 km अपस्ट्रीम आहे, म्हणजे तिथं डिस्टन्स आहे तुमचं 16 km. आणि अपस्ट्रीमचं स्पीड इथं काढलेलं आहे आपण एक्स मायनस वाय, म्हणजे हा मिळाला आपल्याला 16 अपॉन एक्स मायनस वाय. हे टाइम झालं, डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि हे दोन्ही मिळून म्हणजे प्लस टोटल टाइम जो लागतो तो आहे 6 आवर्स, म्हणजे इक्वल टू काय असेल आपला 6. इक्वल टू आपल्याला काय मिळेल 6. सेम पद्धतीनं बाय सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन मध्ये परत अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम आहे बघा. इथं द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 km अपस्ट्रीम आणि 48 km डाऊनस्ट्रीम. पहिल्यांदा मी डाऊनस्ट्रीम घेतोय, डाऊनस्ट्रीमचं डिस्टन्स आहे 48, म्हणून हा मिळाला मला 48 अपॉन एक्स प्लस वाय, डिस्टन्स अपॉन स्पीड, प्लस अपस्ट्रीमचं डिस्टन्स आहे त्यावेळी 36, म्हणजे हा मिळाला 36 अपॉन एक्स मायनस वाय. तेव्हा जो टाइम लागतो तो आहे आपला 13 आवर्स. दुसऱ्यामध्ये टायमिंग आपल्याला दिलेला आहे 13 आवर्स, दॅट इज इक्वल टू 30. आता या ठिकाणी जी दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळालेली आहेत ती लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहेत, कारण व्हेरिएबल डिनॉमिनेटरला आलेले आहेत. मग आता ही जी इक्वेशन आहेत ती रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. आता रिड्युसिबल करताना आपण कसं करतो आपल्याला माहिती आहे की डिनॉमिनेटरला जे कॉमन आलेलं आहे त्याच्याबद्दल दुसरा व्हेरिएबल डिनॉमिनेटरला घेऊनच मानतो, दुसरा कॉमन आलेला दुसरा व्हेरिएबल मानतोय. म्हणून आता इथं मी मानतोय बघा कोणता प्रकार आपल्याला केला पाहिजे. लेट 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम अँड 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन. पहिल्या याच्यामध्ये मी व्हॅल्यू ठेवली तर न्यूमरेटरचा नंबर तसाच राहील 24, त्याला लागून आला एम, प्लस दुसरा आहे 16 एन इक्वल 6. परत दुसऱ्यामध्ये ठेवला 48 एम प्लस 36 एन इक्वल टू 13. आता ही नवीन इक्वेशन आपल्याला जी मिळाली त्यांना मी नंबर देतोय 1, 2. आता रिड्युसिबल झालेले आहेत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, रिड्यूस केलेले आहेत आपण, कन्वर्ट केलेले आहेत. आता मी इक्वेटिंग कोइफिशियंट मेथडचा वापर करतोय. आता इथं यांचे कोइफिशियंट आहेत एक 16, दुसरा आहे 36, इक्वल नाही आहेत. मग एमचा बघितला एक आहे 24, दुसरा आहे 48, तोही इक्वल नाही आहे. मग इथं मी एमचा कोइफिशियंट इक्वल करतोय कारण ते सोपं वाटतं मला म्हणून. म्हणजे या 24 ला 48 मला करता येईल, 24 ला 48 करण्यासाठी त्या फर्स्ट इक्वेशनला मला 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजेच मी इथं करतोय बाय इक्वेशन 1 इंटू 2. पहिल्याला मल्टिप्लाय करतोय, हा मिळाला 48 एम
plus 32n equal to 6 2 जा 12. त्या पहिल्याला मल्टिप्लाय केला, त्या 16n ला मल्टिप्लाय केला, 6 ला मल्टिप्लाय केला. आता इथं m ची कोइफिशियंट इक्वल झालेत का इक्वल? आता या दोघांचे साईन पुढचे बघतो आपण, दोघांचे प्लस प्लस साईन आहेत, म्हणजे या दोघांचं सबस्ट्रॅक्शन आपण करणार आहोत. सबस्ट्रॅक्शन 2 मायनस 3 करणार आहे बाय इक्वेशन 2 मायनस 3. आता ही इक्वेशन 2 आहे आपला 48m प्लस 36n इक्वल टू 13 आणि 3 आहे 48m प्लस 32n इक्वल टू 12. बघा या दोघांचे मी सबस्ट्रॅक्शन करणार आहे. मायनस, याचे साईन चेंज झाले, हा मायनस, हा मायनस, हा मायनस. पहिला 48m निघून गेला. 36n मायनस 32n दॅट मीन्स 4n इक्वल टू 1. कारण 13 मायनस 12, 13 मायनस 12 आपल्याला किती मिळाला? 1. आता मी n ची व्हॅल्यू करतोय, देअरफॉर n इज इक्वल टू 1/4. n ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 1/4. पुट इन इक्वेशन, एकूण 3 इक्वेशन आहेत, त्या 3 पैकी एका इक्वेशन मध्ये मी सबस्टिट्यूट करतोय. त्यातील मी फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करतोय इक्वेशन 1. नंतर मी इथं 1 चं लिहितोय ते इक्वेशन, ते आहे 24m प्लस 16n इक्वल टू 6. आता n ची व्हॅल्यू ठेवतोय 1/4. 24m प्लस 16 1/4 इज इक्वल टू 6. इथं भाग घालूला 4 4 जा. आता हा 4 प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. 24m इक्वल टू 6 मायनस 4. देअरफॉर m इज इक्वल टू 2/24. इथे रिड्यूस फॉर्म करतोय 12, म्हणजे m इज इक्वल टू 1/12. n आणि m या दोघांच्या व्हॅल्यू मी फाइंड आउट केलेले आहेत. पण इथं उत्तर आपलं संपत नाही. आपण जे मांडलेलं आहे ते परत आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आपण काय मांडलेलं आहे? बट 1/x plus y is equal to m and 1/x minus y is equal to n. आता याच्यामध्ये मी व्हॅल्यू, आलेल्या व्हॅल्यू माझे सबस्टिट्यूट करतोय. बघा, therefore 1/x plus y is equal to 1/12. 1/x minus y is equal to 1/4. n आणि m या दोघांच्या व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केलेले आहे. बाय इन्व्हर्टेंडो, दोघांचे इन्व्हर्टेंडो केला. x plus y is equal to 12, fourth number, and x minus y is equal to 4, that is fifth number. आता परत नवीन 2 लिनियर इक्वेशन्स तयार झाली, परत ती सॉल्व्ह करायची आहेत. दोघांचे साइन y चे डिफरंट आहेत, म्हणजे दोघांची ऍडिशन मिळेल बाय 4 प्लस 5. दोघांचे ऍडिशन करतोय. बघा, x प्लस y इज इक्वल टू 12, x मायनस y इज इक्वल टू 4. दॅट मीन्स 2x, y ला y गेला, विच इज इक्वल टू 16, x इज इक्वल टू 8. पुट इन इक्वेशन 4. 4 नंबरचं सोपं आहे, याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतोय. इथे मिळेल तुम्हाला 8 प्लस y इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 12 मायनस 8, y इज इक्वल टू 4. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. x इज इक्वल टू 8, y इज इक्वल टू 4. आता कम्प्लीट स्टेटमेंट मध्ये आपल्याला सेंटेन्स मध्ये वाक्य लिहायचं आहे. देअरफॉर स्पीड ऑफ बोट in still water which is equal to x, which is equal to 8 km per hour, and speed of water
which is equal to y, which is equal to 4 km per hour. या प्रकारे आपलं हे एक्झाम्पल पूर्ण होईल. एक्सरसाइज 1.5 यातलं 4th नंबरचं एक्झाम्पल घेतलंय. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. Full stop. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. आता फ्रॅक्शनला आपल्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर हे दोन्ही घटक असतात, आपल्यालाही माहिती आहे. म्हणून मी या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मानतोय. लेट पहिल्यांदा घेतोय डिनॉमिनेटर म्हणजे छेद, काही मांडला तरी चालतो. डिनॉमिनेटर इज इक्वल टू एक्स आणि न्यूमरेटर इज इक्वल टू वाय. देअरफॉर फ्रॅक्शन जो असेल आपला फ्रॅक्शन असेल y अपॉन एक्स, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. बाय फर्स्ट कंडिशन, आता पहिल्या कंडिशन मध्ये पहिलं स्टेटमेंट, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इज न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटर आपला कुठला आहे? एक्स आहे. हा 4 मोर आहे कशापेक्षा? ट्वाइस इट्स न्यूमरेटर, म्हणजे न्यूमरेटरच्या ट्वाइस केला. न्यूमरेटर आपला y आहे, याचा ट्वाइस झाला 2y, याच्यापेक्षा 4 न जास्त प्लस 4. आता हे आहे असंच थांबवलं तरी चालेल. आहे असं थांबवलं तर तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करता येईल. आणि याच्यामध्ये जर दुसरी मेथड वापरायची असेल तर आपण चेंज करणार आहोत. 2y इकडे मिळेल, म्हणजे x minus 2y is equal to 4. That is the first equation. पहिलं इक्वेशन आपलं तयार झालं. बाय सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. कधी? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6. रिड्यूस करणे म्हणजे कमी करणे. डिनॉमिनेटर 6 न कमी केला म्हणजे x मायनस 6 इक्वल न्यूमरेटर 6 न कमी केला म्हणजे y मायनस 6. जेव्हा हा y मायनस 6 होईल तेव्हा x मायनस 6 याच्या 12 टाइम, म्हणजे हा मिळेल आपल्याला 12 इन ब्रॅकेट y मायनस 6. बघा, डिनॉमिनेटर 12 टाइम्स न्यूमरेटर, डिनॉमिनेटर 12 टाइम्स न्यूमरेटर. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय. x मायनस 6 इक्वल टू 12y मायनस 72. 12y इकडे आणतोय, 6 तिकडे नेतोय. x मायनस 12y इक्वल टू मायनस 72 प्लस 6. दॅट इज x मायनस 12y इज इक्वल टू मायनस 66. दॅट इज द सेकंड इक्वेशन. आपल्याला आता दोन्ही इक्वेशन तयार झालेले आहेत. आता दोघांपैकी x चे कोइफिशियंट आपल्याला इथे इक्वल दिसत आहेत. इक्वल करण्याचे y चे काही इक्वल करण्याची गरज असणार नाही, कारण x चे इक्वल दिसत आहेत. आता दोघांचं मी सबट्रॅक्शन करतो, म्हणजेच मी करतोय बाय 1 मायनस 2. 1 नंबरचा घेतला, x मायनस 2y इज इक्वल टू 4 आणि x मायनस 12y इज इक्वल टू मायनस 66. सबस्ट्रॅक्शन मुळे साइन चेंज झाली. हा मायनस, हा झाला प्लस, हा झाला प्लस. x कट झाला. मायनस 2y प्लस 12y, दॅट मीन्स 10y, which is equal to 4 plus 66, that is equal to 70. म्हणजे 10y is equal to 70 मिळाला. बरोबर, म्हणजे आता 10 तिकडे नेतोय. Therefore y is equal to 70 upon 10. y is equal to 7. y मिळाला आपल्याला 7. आता ही व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतोय फर्स्ट मध्ये. पुट इन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. काय मिळेल बघा, इथं 1 आहे आपला. x मायनस 2 इन ब्रॅकेट 7 इक्वल टू 4
हा झाला एक्स मायनस 14 इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4 प्लस 14, एक्स इज इक्वल टू 18. एक्स आपल्याला मिळालेला आहे 18. आता आपल्याला फ्रॅक्शन काढायचं आहे, म्हणून देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू फ्रॅक्शन आहे आपला y अपॉन एक्स. इथं आहे बघा आपला फ्रॅक्शन आहे आपला y अपॉन एक्स. आता y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 7 आणि x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 18. हा झाला आपला फ्रॅक्शन 7 अपॉन 18. चला एक्झाम्पल आपण आता बघणार आहोत 1.5 त्यातलं 6 नंबरचं एक्झाम्पल. काय सांगितलेलं आहे बघा, आउट ऑफ 1900 km we shall traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travel with average speed 60 km per hour and average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall traveled by bus. बसनं ट्रॅव्हल्ड केलेलं डिस्टन्स फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथं बस आणि एरोप्लेन दोघांना ट्रॅव्हल करणार आहे, म्हणून इथं मी बसचं डिस्टन्स आणि एरोप्लेनचं डिस्टन्स मानतोय. लेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस त्याला मानतोय मी एक्स के या, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन हे मानतोय मी वाय. दोन्ही आपण डिस्टन्स मानलेले आहेत. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन, आता पहिल्या कंडिशन मध्ये हे दोन्ही मिळून डिस्टन्स आपल्याला पहिल्या त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, आउट ऑफ 1900. म्हणजे हे दोन्ही मिळून डिस्टन्स आपल्याला किती असणार आहे 1900. म्हणजे बसचं डिस्टन्स प्लस एरोप्लेनचं डिस्टन्स इज इक्वल टू 1900. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन तयार झालं. हे पहिलं इक्वेशन आपलं सोपं आहे, बरोबर. त्यानंतर सेकंड इक्वेशन जे तयार होईल त्या इक्वेशन साठी आपण काय करणार आहोत, इथं परत टाइम दिलाय, म्हणून याच्या अगोदर आपण टाइमचा फॉर्म्युला बघितला. टाइमचा फॉर्म्युला आपला काय होता, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड हे आपला टाइमचा फॉर्म्युला आहे. मग तो फॉर्म्युला मी सेकंड कंडिशन साठी वापरतोय. बाय सेकंड कंडिशन आता बस साठी लागणारं टायमिंग काढतोय. बसचं डिस्टन्स आहे एक्स आणि बसचं स्पीड आहे 60. म्हणजे बसचं टायमिंग असेल एक्स अपॉन 60. तसंच एरोप्लेनचं मी टाइम काढतोय. एरोप्लेन साठी डिस्टन्स आहे वाय आणि एरोप्लेनचं स्पीड दिलेलं आहे 700. म्हणजे याचं टायमिंग डिस्टन्स आहे वाय अपॉन स्पीड आहे 700. म्हणजे हे टायमिंग झालं वाय अपॉन 700. आणि हे दोन्ही मिळून जे टोटल आपल्याला टाइम लागलेला आहे तो आहे 5 आवर्स. म्हणजे हे टायमिंग आहे 5 आवर्स. म्हणजे एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन 700 इज इक्वल टू 5 आहे. आता यातला छेद मी काढतोय. छेद काढण्यासाठी दोघांचा जो एलसीएम असेल त्यानं मल्टिप्लाय केलं तरी चालतं, किंवा दोघांचा मी साइन 742 4200 न जरी मी याला गुणलं तरी चालेल. मी आता मल्टिप्लाय बाय 4200 करतो. बघा आता या पहिल्याला जर मी मल्टिप्लाय केला तर यातला एक झिरो गेला आणि साइन 742 म्हणजे 70 राहिला. हा 70 एक्स झाला. त्या पहिल्याला मल्टिप्लाय याने केल्यावर 0ला 0 गेला, 6 न 42ला भागलं. आता याला जेव्हा मी मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले आणि 7 न 42 ला आपण डिवाइड केला, म्हणजे हा मिळाला मला 6y इक्वल टू या 5 ला मी मल्टिप्लाय केला तर हे 2 झिरो आहेत तसे,
बे दोन्ही सॉरी बे पंचे 10, आजचा 1 5 चोक 20 आणि 1 21, 21,000. आता इथं 2 न डिवाइड करता येतं, 2 न डिवाइड करून पुढचं सोडवलं तरी चालेल किंवा आहे तसं सोडवलात तरी चालेल. मी 2 न डिवाइड करतोय कारण ते सोपं जाईल माझ्यासाठी. भाग जातोय, डिवाइड बाय 2 म्हणजे हा पहिल्याला डिवाइड केला तर हा झाला तुमचा 35x प्लस ह्या दुसऱ्याला डिवाइड केलो म्हणजे हा झाला तुमचा 3y, या तिसऱ्याला डिवाइड केलो 10,500. हा झाला तुमचा सेकंड नंबर इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशन आपल्या समोर आहेत. आता परत मी इक्वेटिंग कोइफिशियंट वापरतोय. आता इक्वेटिंग वापरायचं असेल तर आपल्याला माहिती आहे हा y मला इक्वल करून घेणं गरजेचं आहे. इथं आहे 3y, इथं आहे y. बरोबर. प्रत्येक वेळी मी इक्वेटिंग सांगायला लागलो याचा अर्थ तुम्ही इक्वेटिंगच वापरायला पाहिजे असं नाही. क्रॅमर्स रूल वापरला तरी चालतो, पण इथे क्रॅमर्स रूल वापरायचं म्हटलं तर या मोठ्या संख्या आहेत. मोठे गुणाकार तुम्हाला जास्त करावे लागतात. मग मी करतोय ह्या 1 ला 3 न मल्टिप्लाय म्हणजेच माझं इक्वेशन जे तयार होईल ते इक्वेशन काय तयार होईल बघा, बाय इक्वेशन 1 इंटू 3. या 1 ला मी 3 न मल्टिप्लाय केला, 3x प्लस 3y इक्वल टू 0 0 आहे तसा, 3 9 27, 5. हा झाला थर्ड नंबर. आता या ठिकाणी आपल्याला y चे कोइफिशियंट इक्वल झालेले आहेत, दोघांचे साइन सेम आहेत, म्हणजे दोघांचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला करावं पाहिजे. म्हणजेच मी करतोय बाय 2 मायनस 3. टू नंबरचं लिहितोय, 2 नंबरचं आहे 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. आणि थर्ड नंबरचं लिहितोय 3x प्लस 3y इक्वल टू 5,700. सबस्ट्रॅक्शन करतोय, हा मिळाला 32x, हा मायनस मायनस मायनस, हे दोन्ही गेले. इथं सबट्रॅक्शन करतोय 0,084. x इज इक्वल टू 4,800 अपॉन 32. आता 32चा पाडा येत नाही मला, 16चा पाडा म्हणतोय. 16 दोन्ही 32, 16 त्रिका 48, 0 0 परत 2 न भागालोला 150. x इज इक्वल टू 150. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू काढायची गरजच नाही आपल्याला, कारण आपल्याला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे बघा, फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. बसचं फक्त काढायचं आहे. बसचा आपण एक्स मांडलेला आहे, एक्स निघाला, त्यामुळे y काढत बसण्याची गरज असणार नाही. देअरफॉर डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू 150 km. आन्सर आपलं संपलेलं आहे.